मला जरा पण इंटरेस्ट नाही आहे या लोकांना बघायला. ये तो तेरे से भी मोटा है. तेरे से मोटा नहीं है वो, मेरे से मोटा है. तू मेरे को मोटी बोला, तू मेरे को मोटी बोला. अब मैं तेरे से बात नहीं करूंगी, जा. आता आम्ही इथे कॉफी पितोय कारण मला वॉमिट झाली म्हणून आता गळ्यात दुखतंय. तर इथे आम्ही कॉफी मागवली आहे. कॅपुचिनो. काय ते मी पहिल्यांदा ऐकते या सगळ्या गोष्टी. दोनच दिवसात इथे एकच आहे. आम्ही खूप सारे प्राणी बघतोय आता. प्राणी माझ्या खांद्यावर पण आहे. Welcome to Africa Savannah. Yeah, let me see outside. Yeah, we also can see type of antelope. Yeah, okay, for the first antelope on your right side. Yeah, the big one, this one they call eland. Yeah, eland is one of the biggest and slowest antelope in Africa. But they can jump. Only have the two colors, black and white. But in Bali is Indonesia. Yeah, the Sumatran elephant is the second smallest elephant after pygmy elephant from Borneo Island, and the biggest is African elephant. That can be twice bigger than this. Yeah, the Sumatran elephant can weigh up to 3 tons. For the African elephant, 6 tons twice. Yeah, in their horn, there is blood circulation. खूप वेगवेगळे प्राणी बघतो. हो, खूप सुंदर सुंदर आहेत. एकदम यांच्यासारखे सुंदर आहेत. एक इकडे माकड होता, सेम दिसत होता माझ्यासारखा. बाबा तुमच्यासारखा नाही, कारण मी सकाळ बरं झालं. सकाळपासून त्यांना एवढेच चिडवते. हे बघा आमच्यासारखे. ऐक गो, माझा चष्मा गेला खाली. Okay, welcome to Africa Panorama. We also can see our hotel on your left side. Yeah, there is Mara River Safari. Rhino is the second biggest mammal after the elephant. So they can weigh up to 3.5 tons. As we can see, the rhino have a big body, but they can run fast. Yeah, we can see another giraffe. So close. Wow, giraffe. So tall. किती मोठा आहे जिराफ. Yeah, his name is Singo. Yeah, Singo is the tallest giraffe in this park. Yeah, it's around 10 years old. Singo is Corona brothers. Yeah, Corona brothers that we see before. brother? Yeah. Who is Corona? अरे ती मागे दाखवले तिथे. Oh, okay. Yeah, so the giraffe special. लाईन दिसतो. ओके, तर आता मी इथे खायला जातोय आणि खूप जास्त भूक लागले. आता आम्ही त्या गाडीमधून सगळं बघून आलोय काय काय होते, कोणते कोणते प्राणी होते आणि मस्त टाइमपास होतोय. आता जायचंय. खूप थकलोय. माहित नाही, विचारलं मला वेअर इज द रेस्टॉरंट. आय थिंक दिस इज द रेस्टॉरंट. दिस असंच बोलतात इकडे सगळे. रेस्टॉरंट नाही, इथली पोर्तुगीज भाषा. इथली रेस्टॉरंट वॉट एव्हर दिस. तर मला जाम कंटाळा आले. चालून माझे पाय दुखतात. मला इतकी चालायला यायची सवय नाही आहे आणि मला खूप वैताग आला. आता असं वाटतं की कधी एकदाची मी जाते. हो, छान दिसतंय, बघू द्या. चला. Yeah, you're looking good. Oh my God, oh, you're looking so sexy. हो, छान. चला मग आता आम्ही जेवून घेतो. आधी खूप भूक लागले. फ्रेंच फ्राईज आणि पास्ता मागवला. इकडचा पास्ता म्हणजे नूडल्स आणि आपल्या इकडे पास्ता म्हणजे पास्ता. तुम्हाला खायचं ना, खा. कसा आहे? ठीक आहे, स्पायसी आहे. We can sit everywhere we want to sit. Well, everyone, did you know that the tigers can climb the trees? Tigers tops rarely climb trees.
एलिफेंट के साथ बेबी एलिफेंट. आवाज करून दाखवा एलिफंट सारखा एकदा. हो घाबरला मागे. माझ्यापेक्षा मोठा एलिफंट कोण आला बोलतोय. सुंदर अशी मोठी मूर्ती आहे गणबाप्पाची आणि इथे अशी खूप छान प्लेस आहे. हे अभिषेक कुठे गेले? तो बघा, तो कुठे गेलाय? तो भटका आहे, नुसता भटकत राहतो. मला कुठेही सोडून देईल आणि एकटा कुठेही जातो. त्याला असं नाही वाटत की माझी बायको हरवेल किंवा तिला काय होईल. त्याला काहीच घेण्यात नाही. एवढी रिस्क कोण नाही घेणार. तर तो आणलाच मला इकडे की मला बोलत होता मी तुला घेऊन जाईल ना, तर बाली सिंग म्हणून धक्का मारून टाकेल, पाडून टाकेल, कुठेतरी नेऊन सोडून टाकेल. त्यासाठी झाले. दोन किती क्यूट आहेत बघा. हो वाव, सेम सेम ड्रेसिंग. क्यूट आहे, क्यूट आहे. हे तिघ सेम आहेत. ओ माय गॉड, सेम सेम सेम. तर आता इथे आमचं सगळं बघून वगैरे झालंय आणि आता नेक्स्ट शो 4 वाजताचा आहे. तर इतका वेळ अजून 1-1.5 तास थांबावं लागेल. त्यापेक्षा आम्ही इकडून निघू आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊ आणि मग त्यानंतर चालेल. मग चला त्या स्पॉटवर. मग त्यानंतर तेवढं स्पॉट कव्हर केल्यानंतर आम्ही कुठे दुसरीकडे जाऊ. आणि ते कुठे जायचं आपल्याला? ताना लॉट टेम्पल. आता कोणत्या टेम्पलमध्ये जायचं? तिकडे जाऊन परत आम्हाला लुंगी घालावी लागेल कारण आम्ही शॉर्ट्स घालून आलेत आज. तर बघू आता. आम्ही इकडून निघालो. अरे पण मी हे बघून घाबरली ना. साऊंड करो, साऊंड करो. हे बघा, हे इकडे एक माकड आहे. ओ माय गॉड. आणि हे इकडे लटकला आहे आणि एक इकडे आहे. जंगल सफारी आता आमची झाली आहे. आम्ही आता आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी जाते. बघूया. दिस वे आय थिंक. नाही नाही, नॉट दिस वे. आउट. बोला पुढे, बोला बोला काय बोलायचं ते बोला. हा, आता आम्ही आता बाहेर निघतोय दुसऱ्या डेस्टिनेशनसाठी. तर बघूया तिथला एक्सपिरियन्स कसा आहे. इथे आम्हाला आली मज्जा. खूप मजा आली. थोडीशी टाइम स्पेंड झाला आमचा बऱ्यापैकी. आमचाच टाइम स्पेंड होते. सगळं मस्त मजा करतो आम्ही लोक. आणि बऱ्यापैकी लहान लहान मुलं बघितले तुम्ही आणि खूप क्यूट क्यूट बघितले. त्यांना बघून असं वाटतं आम्हाला कधी होतील अशी क्यूट क्यूट. पाहिजे तुम्हाला? पाहिजे तुम्हाला? आणि लिटरली आम्ही फक्त 2-3 पाऊल चालतोय, आम्हाला लहान मुलं दिसतात. 2-3 पाऊल चालतं, आम्हाला लहान मुलं दिसतात. आणि इतके क्यूट क्यूट लहान मुलं आहेत, इतके क्यूट. असं वाटतं त्यांना पप्पी देऊ, पण नाही देऊ शकत कारण ते बाहेरचे आहेत. परत ते उगाच काय बोलतील आपल्याला. काय एक इंडियन भेटलेला, तो पण क्यूट होता. आम्ही त्याच्याशी बोललो. ह्या ब्लॉगमध्ये तो तुम्हाला दिसेल. आताही भेटलेला तो 1 सेकंड आधी. खूप क्यूट नव्हता पण होता, क्यूट होता. लहान मुलं सगळेच क्यूट असतात माझ्यासारखे ना. येस. आम्ही अशी वेळासारखंच करत राहतो दिवस रात्र. 2 तास ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आता आम्ही इथे पोचलो आहोत. आणि 2 तास मी मस्त झोपली होती. मला 1 मिनिटासाठीही जाग नाही आली. मस्त झोप झाली. तसंही गाडीमध्ये मला वॉमिटिंगसारखं होते, तर मग ते झोपलेलंच बरं. आणि तुम्ही बघू शकता ही किती सुंदर अशी जागा आहे. त्याचं नाव काय आहे ते मला माहीत नाही. इकडे अभिषेक आहे, त्याला विचारते मी, सांगते मी. या जागेचं नाव काय? ताना लॉट टेम्पल. काय? ताना लॉट टेम्पल. मला हा सोडून पळून गेला पुढे. ह्याचे पाय जरा जास्तच चालत आहेत आज. मला सारखं सारखं इकडे तिकडे सोडून जातोय. आता तिथे खूप जास्त लाईट आहे या टाईमने, तर फोटोज पण या साईडने काढतो तर ब्लॅक येतो. म्हणून मग मी थोड्या वेळानंतर सन डाऊन झाल्यानंतर आम्ही फोटो काढू थोडेसे, तर तेव्हा आमचे फोटो छान येतील. तर बघू, प्लेस सुंदर आहे. तोपर्यंत आम्ही प्लेस एक्सप्लोर करू, सगळं बघून घेऊ कुठे काय आहे काय नाही आहे आणि तुम्हालाही दाखवू.
होय ऐकायला येते का काय बोलताय? नाही मला नाही करायचं, मला भीती वाटते. मला चावणार तर, मला मारतील बिरतील तर मरेल मी इकडेच. बापरे नको मला. मी इकडे मेली तर मला घेऊन कोण जाणार? मला नाही जायचं, मला भीती वाटते या सगळ्या गोष्टींपासून, तर मी या गोष्टी करतच नाही. अरे मंदिर आहे आणि रेस्टॉरंट आहेत आणि कपड्यांची दुकान आहे. थोडा वेळ आधीशी बोललेले तसे बोला ना. रेस्टॉरंट बोला, रेस्टॉरंट. First we go to temple, then restaurant, Yeah. and then some clothing shops. अच्छा ओके 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 ओके. I'm a local guide from here. Your local guide? Then tell me about everything. Yeah, you come with me, I'll tell you. Oh, she's your friend? No. That Gori girl? No. She's Gori just like you. They're from other country. Which country? I don't know. How you don't know? You are local from here, na? What is this? The restaurant and temple too, yeah. Beautiful view? Yeah. Sure. Lila is a beautiful view. Go me. Where is? Oh wow. मस्त म्युझिक आहे ना कसं. तुम्ही आमच्यासोबत असंच दर ब्लॉगमध्ये राहा, तुम्हाला अशी चुतिया वेळी दिसणार खूप सारी. No bad words. नो बॅड वर्ड्स. There? म्हणजे अशी पागलपंती दिसणार, कारण आम्ही दोघं जण खूप पागल आहोत आणि आम्ही काही पण बडबड करत राहतो. तुम्हाला ते कळणारच, पण प्लीज जज नका करू आम्हाला. आम्ही केलं तरी आम्हाला काही फरक पडते, मला कोणाशीच फरक नाही पडत. हो हे कसलं विचित्रच टॅटू होता, मी दाखवू पण नाही शकत असा टॅटू होता. केवळ हे इतक्या वर चढवतोय आणि मला श्वास हे होते, मेरा सांस फूल रहा है. डोंगर सारखं आहे पण मेरा सांस फूल रहा है. ह्या टॅटूचा अर्थ आहे प्लीज. मी सुद्धा असा फोटो काढलाय प्लीज. आणि इकडचे लोकल लोक हसतात आमच्यावर की आम्ही काय कुछ भी करते हैं, अपन कुछ भी करते हैं, अपने को कुछ फर्क ही नहीं पड़ता है. तो इधर कौन है अपने को देखने वाला या जानने वाला कि हम किसी से डरे. म्हणजे लिटरली मी काहीतरी असं करते की अभिषेक बोलतो भाई इंडियन ऐकेल, बोलेल कसे वेडे लोक आहे ते. पण काय करू आता, आलोय बाहेर तर एन्जॉय तर करणारच, हवं ते बोलणार. ह्या टॅटूचा अर्थ काय मग, जर ते प्लीज आहे तर हे असणार नमस्कार धन्यवाद. दिस इज ऑल्सो नमस्कार. विचारेल मी नंतर. हो आता माझे खूप पाय दुखत आहेत चालून चालून आणि मला लिटरली वैताग आले. आता मला जायचंय रूमवर. नारळ पाणी कुठे आहे? कुठे दिस? अरे ते एवढं मोठं एक जाणार. चालेल मी घ्या मग, पण मळमळ. आता आम्ही इथे नारळ पाणी घेतोय आणि संपू द्या, आपण परत करन्सी चेंज करू, आपल्याकडे खूप पैसे आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक इतका मोठा आहे बघा ना नारळ पाणी, किती जास्त आहे ह्याच्यामध्ये पाणी, अख्खं बाहेर निघतंय इतकं. एका माणसाकडनं हे नाही संपू शकत. एका माणसाकडनं हे नाही संपू शकत. हे बघा लिटरली 2 माणूस तरी लागेल ते संपवायला. आणि आम्ही यांना बोललो की तुम्ही पण पिया आमच्यासोबत, पण त्यांनी नाही ऐकलं. तर आता आम्ही नारळ पाणी पितो, बघतो, टेस्ट करतो कसं आहे. हाय तर आम्ही आता टेस्ट करतो कसं आहे. हेवी आहे माझ्यापेक्षा जास्त हेवी आहे. टेस्टी टेस्टी टेस्टी. शर्तीचे प्रयत्न चालू तिचे नारळ पाणी संपवायचे. खूप जास्त आहे, 2 माणसाकडनंही नाही संपेल हे इतकं जास्त. मी पिऊन हिला दिलेलं आहे तरी एवढं आहे ते. टेस्ट खूप छान आहे, खूप. आणि मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. अरे मत बस 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 बस.
खूप सुंदर व्ह्यू आहे. तानालॉट टेम्पल आहे. आम्ही टेम्पलच्या आत गेलो नाही कारण खूप मोठी लाईन आहे आणि आता भरती चालू झाली की ती लाईन पण बंद होऊन जाईल. वरून हा व्ह्यू खूप छान आहे. सनसेटचा आनंद इथून घेऊ शकता. हे जे घेतले नारळ पाणी त्याला संपवायचं प्रयास अजूनही चालूच आहे. ते काही संपत नाहीये. मंदिराकडे गेलो होतो आम्ही आता खाली. तर आता आम्ही तिथून आलोय वर चढून आणि आता इथे बसतोय. छान असं प्लेस आहे गार्डन टाईप. तर आता इथे थोडा वेळ बसतो आम्ही दोघं आणि थोडा आमचा क्वालिटी टाईम स्पेंड करतो. त्यानंतर इकडे मार्केट आहे छोटासा, म्हणजे खाली होता मार्केट, तर तिकडे जाऊन थोडीफार शॉपिंग करायची ती करून घेऊ. मोठी बॅग मग वॉलेट $200 काढून चेंज करायला. मस्त आम्ही जात होते आणि ह्या माणसाला आता सनसेट बघायचं आहे म्हणून तो 15 मिनिटात थांबतो इथे. काय माहित काय भेटतं सनसेट बघून. काय भेटणार सनसेट बघून. हे बघा हे किती सुंदर वाटतंय. बरं झालं ह्यांनी मला थांबवलं सनसेटसाठी. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. जस्ट लुक. इथून मी माझ्या बहिणीसाठी आणि एक आहे तिच्यासाठी 2 बॅग घेतले आहेत छान छान. एक पिंक कलरचं आणि एक मेहंदी कलर टाईपमध्ये आहे. तर खूप सुंदर आहे पण त्यांना आवडतं की नाही तर ते बघावं लागेल. आणि आता आम्ही जातो आहे. काय आलं. आता आम्ही जातो इथून निघतो. सनसेट झाला आहे. छान छान व्हिडिओज फोटोज आले आहेत आणि आता आम्ही जातो आहे दुसऱ्या 4th लोकेशनवर. आज आम्ही खूप थकलो आहे. तर चला मग आपण पुढच्या लोकेशनवर भेटूया आता. आणि हा ड्रायव्हरही खूप चांगला आहे. तर तो पण खूप हेल्पफुल आहे बिचारा. या शॉपमधून आम्ही 2 वर्षाच्या मुलांसाठी कपडे घेतले आहोत. एक आमच्या ड्रायव्हर आहे ना त्यांची मुलगी 2 वर्षाची आहे. आम्ही एक त्यांच्यासाठी घेतले आणि एक ह्यांचे मित्र आहेत त्यांची मुलगी 2 वर्षाची त्यांच्यासाठी घेतली आणि एक काकांचा मुलगा त्यांच्यासाठी घेतला. तर मग असे तिघंही 2 वर्षाचीच आहेत. काकांचा मुलगा 2 वर्षाचा आहे ना. दादांचा मुलगा. हां तर तिघांसाठी एक घेतला आहे आणि तर बघू त्यांना आवडते की नाही. आम्ही घेतला आहे सगळ्यांसाठी. फक्त एवढं की त्यांना आवडतं की नाही ते मेन गोष्ट आहे. कारण आपली चॉईस ती आपली चॉईस असते. मे बी त्यांना नाही आवडू शकेल, आवडूही शकते, काही होऊ शकते. तर आपण बघू. तर आता आम्ही निघालो आहोत. बघा ही आमची कार आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. हे पण टाका ह्याच्यातच. हे का काढताय. ओ तर आमचे पैसे संपले. म्हणजे जे आम्ही डॉलर एक्सचेंज केले होते तेवढे संपले. पण जे डॉलर्स अजून उरलेत ते आता एक्सचेंज करू. 2-3 दिवस अजून आहे आम्हाला इथे. तर सगळं एक्सचेंज करून मग पुढचं बघू अजून काय होते. किती दिवस चालतात ते पैसे. उलटत नाही आहे ना बॅग. जस्ट आरामात उघडा. हां हे घ्या. इकडेच कुठे हे घ्या. इकडेच कुठेतरी होती यार. आय थिंक त्या साईडला होती वॉलेट. आतमध्ये नव्हती ना. आता हे परत आम्हाला एक्सचेंज करायला. बस उगाच करून ठेवू नका सगळं एक्सचेंज. कारण परत बाली करन्सी कुठे कामी येणार नाही आपल्याला. डॉलर तरी कुठे ना कुठे कामी येतील नेक्स्ट ट्रिपला आमच्या. आता ते बंद करा नीट. आणि हे पण त्यात ठेवून द्या त्या साईडला. जे आहेत थोडेफार लोक ज्यांना घेणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी घेतले. आता आम्ही आलो आहे फिन्स क्लबमध्ये आणि माझा अवतार चांगला नाही पण ठीक आहे. आता आम्ही खूप जास्त एन्जॉय करू. वर्ल्ड्स बीच क्लब अँड बेस्ट.
जातोय. माझं खूप जास्त डोकं दुखतंय. मी 1 मिनिट पण अजून थांबू नाही शकत इथे. आम्ही दोघं भिजलो. हां खूप मजा आहे. जर कधी तुम्ही कोणी बालीला आले तर नक्कीच इकडे या. खूप मजा आहे. खूप मुलांसाठी जास्त मजा आहे. फक्त फ्रेंड्स सोबत या मोस्ट ऑफ अशा ठिकाणी. हो फ्रेंड्स सोबत मग तुम्ही मुलींसोबत फ्लर्ट करू शकता ना, म्हणून रशियन मुली खूप जास्त आहे तिथे. यांना पण आवडली खूप. या तर मग खूप छान आहे. मजा आली. पण माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. आम्ही एक वर्ड शिकलो. या दाखवा तुमची बॉडी. नजर नाही लागेल. नो नजर प्लीज. नो नजर प्लीज. हो अभिषेकला थोडं सर्दीसारखं फील होते म्हणून आम्ही हे घेतलंय. आता काहीतरी खायला वगैरे बघू. बाई एवढी थंडी आहे की मला थरथर कापायला होत आहे. तिथे काही काही छान छान खायला आहे. फक्त व्हेज का ह्याच्यात तेवढं बघायला लागेल. आणि मला खूप जास्त थंडी वाजते. पिझ्झा व्हेज आहे का बघ ना. व्हेजची गोष्ट नाही. हे ते करायला लागणार. गरम करायला लागणार. मिल्क एग चिकन हे एवढं घेतलंय. त्यांच्याही हातात आहे. आणि आता बघू हे नूडल्स व्हेज आहे की नॉनव्हेज आहे माहीत नाही. ते तिकडे गेल्यावरच माहीत पडेल. मी वाचलं पण काही कळलं नाही एवढं. तर बघू त्यांना जाऊन विचारू की काय सीन आहे. आणि त्यांच्या हातात ही काहीतरी आहे. त्याला तेही विचारायचं व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. कारण इकडे सगळ्या गोष्टीत अंडाबिंड असतंच म्हणून खाता येत नाही. बघू आता. हे एवढ्या साऱ्या गोष्टी आम्ही इथे घेतल्या. आणि आता आम्ही जातोय रूमवर. डिनरसाठी कुठे थांबायची गरज नाही आज. कारण आम्ही आज पास्त्यानेच डिनर करू. आणि आपल्या इंडियावरून खाकरे वगैरे आणले तर ते खाकरे वगैरे खाऊ. कारण ह्या चटरपटरनेच पोट भरते. आता मी या दुसऱ्या विलामध्ये चेक इन केलं आहे. आणि आय थिंक रात्रीचे 10-10:30 झाले असतील. खूप जास्त थकलो आहे आज. खूप फिरलो. बस झालं आजसाठी. आणि आता आम्ही थोड्या वेळात जेवण वगैरे करू. आणि त्यानंतर मग आम्ही लगेच झोपून जाऊ. सकाळी लवकर उठायचं 6 वाजता वगैरे. 6ला उठायचं ना. निघायचंय 6ला. उद्या 5ला उठायला लागेल. आणि अजिबात झोप पूर्ण नाही होणार आहे. आज पण नव्हती झाली आणि उद्या पण नाही होणार आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे फ्रेश होतो आधी आणि मग जेवण वगैरे घेतो. कसं आहे लांबापासून आवडला. हो ना. मला पण आवडला. हा तरी छान आहे त्यातल्या त्यात. जे आम्ही कधी खाल्लेलं दुपारी खाल्लेलं त्यापेक्षा हा छान आहे. आत्ता जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठायचं म्हणून आम्ही आता झोपतोय. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. बाय गाईज. गुड नाईट. बाय बोला. बाय बाय.